नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7 वाजता न्यूजरूम बुलेटिनमध्ये काय विशेष हे मी आपल्याला थोडक्यात सांगते। आजचा दिवस महाराष्ट्रामध्ये दोन भावांच्या जोड्यांनी गाजवलेला आहे। एक आहेत राणे ब्रदर्स तर दुसरीकडे आहे ठाकरे ब्रदर्स। पण एकीकडे राणे बंधू एकमेकांच्या विरोधात भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण कोकणामध्ये खास करून कणकवली असेल, मालवण असेल, इथे नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिंदेंची सेना आणि भाजप यांच्यामध्ये एक प्रकारे द्वंद्व सुरू झालेला आहे। तर ही राणे ब्रदर्सची बातमी काय आहे हे आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे। एकीकडे या दोन भावांमध्ये मतभेद पाहायला मिळत असताना दुसरीकडे ठाकरे ब्रदर्स मात्र असे आहेत की जे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात। आज पुन्हा एकदा दोन्ही ठाकरेंची भेट झाली। राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचलेले आणि युतीच्या चर्चेच्या दिशेने या दोघांनी पहिलं पाऊल टाकल्याचं बोललं जातं। या चर्चेत काय झालं, कोण कोण उपस्थित होतं हेही सविस्तरपणे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि जेव्हा शिवसेना फुटली होती, पुढची महत्त्वाची बातमी, जेव्हा शिवसेना फुटलेली होती तेव्हा एक घोषणा आदित्य ठाकरेंनी फेमस केली, 50 खोके एकदम ओके। बरीच चर्चा झाली, सातत्याने गोष्टी नाकारल्या गेल्या, पण आज पुन्हा एकदा 50 खोके एकदम ओके ही घोषणा चर्चेत येण्यापाठीमागचं कारण काय, बुलेटिनमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। आणि नाशिकमधनं एक अतिशय धक्कादायक बातमी, एका मुलीला कौमार्य चाचणीला सामोरं जावं लागलं आणि त्याच फ्रस्ट्रेशनमधनं तिनं आत्महत्या केली आहे। ही घटना कुठे घडलेली आहे, काय सविस्तर बातमी, त्याचाही आढावा आपण घेणार आहोत। तर थोड्याच वेळात संध्याकाळी 7 वाजता न्यूजरूम बुलेटिनमध्ये भेटायला विसरू नका, थेट ABP माझावर।